हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मराठी पाठ 5वा मुंग्यांच्या जगात या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा। याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कीटक वर्गात सर्वात जास्त कष्टाळू, उद्योगी आणि शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, मुंग्या गंधकण केव्हा सोडतात। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की मुंग्या वसाहतीकडे येताना मार्गात गंधकण सोडतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात। स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट अंमलाचा फवारा शत्रूवर सोडतात। वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तिथून पळ काढावाच लागतो। काही जातींच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते। दंश करताच प्राण्यांच्या शरीरात विष सोडले जाते। अशा प्रकारे मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करत असतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, वाक्यात उपयोग करा। या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिले त्यांची वाक्यात उपयोग करायचे आहेत। पहिला आहे मित्रांनो तो म्हणजे माग काढणे, दुसरा म्हणजे सावध करणे, तिसरा म्हणजे फवारा सोडणे, चौथा म्हणजे तत्पर असणे, पाचवा म्हणजे पळ काढणे, सहावा म्हणजे दाह होणे, सातवा म्हणजे हाणून पाडणे। पाहूया मित्रांनो या ठिकाणी यांचा वाक्यात उपयोग। पहिला शब्द आहे तो म्हणजे माग काढणे। या ठिकाणी याचा जो काही वाक्यात उपयोग होणार आहे तो म्हणजे चोरांचा माग काढत पोलीस चोरांच्या टोळीपर्यंत पोहोचले। पाहूया मित्रांनो दुसरा शब्द सावध करणे। या ठिकाणी याचा वाक्यात जो काही उपयोग होणार आहे मित्रांनो तो म्हणजे समोर साप दिसताच बाबांनी राजूला सावध केले। पाहूया मित्रांनो पुढील शब्द फवारा सोडणे। याचे जे काही वाक्य तयार होणार आहे मित्रांनो ते म्हणजे गाडी धुण्यासाठी बाबांनी गाडीवर पाण्याचा फवारा सोडला। पाहूया मित्रांनो पुढील शब्द तत्पर असणे। याचे जे काही वाक्य तयार होणार आहे मित्रांनो ते म्हणजे मुंग्या नेहमी स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करण्यास तत्पर असतात। पाहूया मित्रांनो पुढील शब्द पळ काढणे। या ठिकाणी याचं जे काही वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे पोलिसांना बघतात चोरांनी गाडी घेऊन पळ काढला। पाहूया मित्रांनो पुढील शब्द दाह होणे। या ठिकाणी याचं जे काही वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे इंग्लिश चावल्याने राजूच्या अंगाचा दाह होत होता। पाहूया मित्रांनो पुढील शब्द आणि शेवटचा शब्द तो म्हणजे हाणून पाडणे। या ठिकाणी याचा जो काही वाक्यात उपयोग होणार आहे तो म्हणजे पोलिसांनी चोरांचा चोरीचा डाव हाणून पाडला। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे माणसांना दंश करणाऱ्या मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते, त्यांच्या दंशाचा माणसावर कोणता परिणाम होतो किंवा काय परिणाम होतो तो या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे। पाहूया याचं उत्तर, दंश करणारे कीटक डास, खेकडा, विंचू। दंशाचे जे काही परिणाम आहेत मित्रांनो यांचे ते म्हणजे खाज सुटणे, फोड येणे, जखम होते, वेदना होतात आणि सूज येते। पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न, अन्न साखळी म्हणजे काय, शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दात लिहा। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे परिसंस्थेत एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचे वहन म्हणजे संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होते, यालाच अन्न साखळी असे म्हटले जाते। उदाहरणार्थ मित्रांनो, माशीला बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापाला गरुड खातो, ही अन्न साखळी आहे मित्रांनो। पाहूया पुढील प्रश्न, मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा। ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून माहिती मिळवा। या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे ते म्हणजे अन्नसाठा करणारे जे काही कीटक आहेत ते म्हणजे मुंगी, मधमाशी, आणि अन्नसाठा न करणारे जे काही कीटक आहेत मित्रांनो ते म्हणजे माशी आणि झुरळ। पाहूया पुढील, अन्नसाठा करणारे प्राणी जे काही आहेत मित्रांनो ते म्हणजे माणूस आणि हुंट। अन्नसाठा न करणारे जे काही प्राणी आहेत मित्रांनो ते म्हणजे हत्ती, वाघ आणि सिंह। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे।
याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मुंग्या एकजुटीने काम करतात, मुंग्या उद्योगी असतात, कष्टाळू असतात, त्याचप्रमाणे त्या शिस्तप्रिय व हुशार देखील असतात. हे मुंग्यांचे गुण मला आवडलेले आहेत. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. मुंग्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा. या ठिकाणी आपण एक शीर्षक दिलेले आहे मित्रांनो ते म्हणजे मुंगीबाई काम करते स्वार. ही जर तुम्ही युट्यूबला सर्च मारलं मित्रांनो या शीर्षकावर आधारित तुम्हाला बऱ्याचशा कविता मिळून जातील मित्रांनो. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत, ती शोधा व लिहा. याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा. पाहूया मित्रांनो या ठिकाणी मुंगी, मुंग्या, मुंग्यांची, मुंगीला, मुंगीच्या, मुंग्यांनी, मुंग्यांचा. पाहूया मित्रांनो यासारखे असणारे एखादी शब्द फूल, फुले, फुलाला, फुलांना, फुलांनी, फुलांचा, फुलात. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. खालील वाक्यातील नामे ओळखा व सांगा. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. या ठिकाणी बंडू या ठिकाणी हे नाम आहे मित्रांनो. पाहूया पुढील प्रश्न. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. या ठिकाणी जे काही नाम आहे मित्रांनो ते म्हणजे आई. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. या ठिकाणी मुंग्या किंवा मुंगी हे जे काही आहे मित्रांनो हे नाम आहे. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे. या ठिकाणी जे काही नाम आहे मित्रांनो ते म्हणजे कविता. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नावे घाला. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे. माधवला म्हणाली, सायली माधवला म्हणाली. या ठिकाणी सायली हे नाम येणार आहे मित्रांनो. पाहूया पुढील प्रश्न. आंब्याच्या झाडावर लटकत होत्या. या ठिकाणी कैऱ्या हे योग्य नाम येणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे ते म्हणजे घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो. या ठिकाणी बागेत हे नाम येणार आहे मित्रांनो. पाहूया पुढील प्रश्न. मराठी विषय मला खूप आवडतो. मराठी हा जो काही शब्द आहे मित्रांनो हे नाम आहे. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. राष्ट्रपतीचे भाषण ऐकून राजू मंत्रमुग्ध झाला. राजू हे नाम आहे मित्रांनो. पहा मित्रांनो पुढील प्रश्न. महागाई वाढल्याने छत्र्याही महागल्या. या ठिकाणी छत्र्या हे जे काही आहे मित्रांनो हा जो काही शब्द आहे हे नाम आहे मित्रांनो. पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता मुंग्यांच्या जगात या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.